जळगाव निवडणूक विभाग प्रथमच हायटेक झाला आहे, तो कसा या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, निवडणूक विभाग यावेळी प्रथमच हायटेक झाला आहे, कसा झाला आहे? जळगावमध्ये 3800 मतदार केंद्र आहेत. त्या 3800 पैकी 19 मतदार केंद्रावर लाईव्ह प्रेक्षापण आपण या ठिकाणी बघतोय. त्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअल दोनों आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार त्याची लाईव्ह जो आपण प्रेक्षापण बघतो म्हणजे 4 ठिकाणी बघतोय, म्हणजे दिल्लीच्या स्तरावर, मुंबईच्या स्तरावर, जळगावमध्ये आणि आपले प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रावर. जळगावमध्ये आपण त्याच्यासाठी जो आपले 12 विधानसभा मतदार संघ आहे त्याच्यासाठी प्रत्येकींसाठी एक स्क्रीन आपण तयार केलेला आहे. हा स्क्रीनमध्ये आपण डिजिटली आपण या ठिकाणी बघू शकतात की नेमकी काय मतदान म्हणजे काय परिस्थिती आहे, केंद्रावर काय चालतोय, आणि रोटेशन पद्धतीमध्ये आपण सगळे मतदान केंद्राला एक करके कव्हर करतोय. तिथे अगर कुठल्या प्रकारची गडबडी दिसून राहिली या कुठल्या नियमाचा भंग आपल्याला दिसून राहिला त्याच्यावर आपण तत्काळ कारवाई करतो, त्याला सूचना देतो आणि त्याचा फोन नंबर पण त्या मतदान केंद्राचे जो केंद्राध्यक्ष आहेत त्यांचे फोन नंबर पण याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि कुठल्याही नियमाचा भंग होऊ नये याच्यासाठी आपण विशेष लक्ष देतो. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. या सगळे प्रक्रिया केंद्रीय निरीक्षक जो आपले भारत निवडणूक आयोगाने इतर राज्याच्या वरिष्ठ अधिकारीला नेमलेला आहे, आयुक्त स्तरीय अधिकारीला नेमलेला आहे, त्यांच्या अधीनच त्या ठिकाणी चालू आहे. याच्याशिवाय काही ठिकाणी CCTVचा फुटेज आहे. सगळे संवेदनशील ठिकाणी याद चालू आहे. त्याच्यापेक्षा कमी संवेदनशील ठिकाणी CCTVचा फुटेज आहे. त्याच्यापेक्षा कमी आपले मायक्रो ऑब्झर्वर्स या केंद्र सरकारचे विभाग अथवा आपले जो बँक आहे त्यांचे काही अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या पद्धतीमध्ये 100% मतदार केंद्रावर काय ना काय नियोजन म्हणजे देखरेखसाठी ज्यांना आपण नॉन फोर्स सिव्हिल मेजर्स म्हणतो ते या ठिकाणी करण्यात आलंय. आणि त्याचा मूळ फायदा याच्यामध्ये होता की पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यामध्ये कुठल्याही नियमाचा भंग होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी आणि सगळे उमेदवार जो म्हणजे जळगावला 14 उमेदवार आहे आणि 24 उमेदवार रावेर मध्ये आहेत, तर सगळे उमेदवार या अथवा त्यांचे जो प्रतिनिधी आहे त्याला या ठिकाणी येऊन कुठल्याही मतदार केंद्राच्या लाईव्ह प्रेक्षापण बघायचं असेल, ऑडिओ ऐकायचं असेल, लक्ष द्यायचं असेल, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहे. त्यांच्याकडून पण यादी घेण्यात आली की त्याला कुठले कुठले केंद्र अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी अत्यंत पारदर्शकताप्रमाणे निवडणूक प्रक्रिया व्हावा, तक्रारमुक्त निवडणूक प्रक्रिया व्हावा याच्यासाठी आपली परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. साधारण किती कर्मचारी असेल लागतात आणि याचा फायदा होताना दिसतोय का आपल्याला? आपण बघू शकतात की प्रत्येक मतदारसंघाला बघण्यासाठी एक कर्मचारीचा आपण रोटेशन मध्ये नेमणूक केलेला आहे. याचा मोठा फायदा आपल्याला होतोय. काय काय गोष्टीमध्ये जसे आपलं काय सापडलं की गर्दी जास्त झाली, आपण इमिडिएटली त्या मतदार केंद्राला फोन करतो, क्षेत्रीय अधिकारीला फोन करतो की आपण गर्दीचं नियंत्रण करावं. पोलीस लाईन मध्ये लोक इकडे तिकडे फिरून राहिले तर पोलीस विभागांना आपण फोन करतो की फ्लाइंग स्क्वॉड पाठवून त्या ठिकाणी लाईन सुरळीत करून घ्यावं. यासारख्या लहान मोठ्या कुठल्याही चूक अगर होत असेल, कोई भी माणूस मोबाईल अगर काढला, आपण जसं पाचोऱ्यामध्ये एक ठिकाणी एक व्यक्तीवर कारवाई केली की मोबाईल आपण म्हणजे यावेळी निवडणूक आयोगाने निर्बंध घातलेला आहे, परंतु त्यांनी मोबाईल त्या ठिकाणी आणला होता आणि त्या ठिकाणी अधिकारी जो बसले होते ते व्यस्त असल्यामुळे त्यांना लक्षात नाही आलं की ते मोबाईल घेऊन फिरतात. तर या पद्धतीमध्ये आपण सगळ्या गोष्टीवर लक्ष देतो आणि अत्यंत सुरळीतपणे निवडणूक प्रक्रिया पार पडावा, तक्रारमुक्त निवडणूक प्रक्रिया पार पडावा आणि मोठ्या प्रमाणात लोकांना एक विश्वास असला पाहिजे की निवडणूक व्यवस्थितपणे पार पडलेली आहे. याच्यासाठी या सगळ्या गोष्टी भारत निवडणूक आयोगाने करून दिलेल्या आहेत. नक्कीच. तर हे होते जिल्हा निवडणूक अधिकारी. भयमुक्त वातावरणामध्ये या ठिकाणी मतदान व्हावं, कोणतीही तक्रार येऊ नये या कारणासाठी 1800च्या वरती मतदान केंद्रावरती या ठिकाणी वेबकास्टिंगद्वारे, लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे या ठिकाणी CCTV माध्यमाच्या कॅमेऱ्यातून या ठिकाणी मतदान होतं. कॅमेरामन विजय देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.